विधात्यानं जो सृष्टीचं संचलन करतो, जो सृष्टीचा संभाळ करतो, असा तो माझा भगवंत, हा माझा विठ्ठल आराध्य आहे. त्या आराध्यानं भक्त शोधण्याचा प्रयत्न केला. काय करायचं आपण? भक्त शोधायचा, निष्ठावंत भक्त शोधायचा. कोण आपल्या परीक्षेला पास होतोय ते बघायचंच. म्हणून माझ्या भगवंतानं मुक्त संचार सुरुवात केला आणि माझ्या भगवंताला एक असा कळप दिसला. अरे बाळू धनगर नावात हा बाळ माझ्या ह्या पंढरपूरच्या हद्दीमध्ये आलेला आहे, तेव्हा आपण काय करायचं? त्याच्या बकऱ्यामध्ये जायचं. काय करायचं? बकऱ्यामध्ये जायचं. त्याचं सत्व घ्यायला जायचं, त्याची परीक्षा घ्यायला जायचं. म्हणून देवानं मूर्ती पाषाण इकडे सोडायचा प्रयत्न केला आणि देवानं मूर्ती पाषाण सोडलं. मनुष्य देह निर्माण केला. जख म्हाताऱ्याचं रूप धारण केलं. असला असं कदाचित, पण दाढी छातीला पडली होती त्या भगवंताची. मिशीचे कंगाल कानाला लागले होते, डोळ्यातून आळड लागली होती गळ्याला. जणू काही म्हणावं कुष्ठरोगीच आहे, कुणीतरी म्हणावं. बाळूमामांची बकरी अशी एका रानामध्ये चरत होती. माय बापू, आषाढचे श्रावणाचे दिवस, ऊनवाला पाऊस केव्हा पण येत होता. पण अशा वेळेला 4 दिवस झाले पावसानं संततधार धरली होती. चिरचिर पाऊस. कसा पाऊस येत होता? म्हणजे मोठा आला तर एक वेळा बरा, तर बारका पाऊस फार वाईट. म्हणजे मेंढींना चारा पण धर खाऊ देत नाही. 4 दिवस सतत पाऊस चिरचिर पडत होता आणि जग म्हाताऱ्याचं रूप धारण केलेला देव माझा काठी टेकीत बाळूमामांच्या बकऱ्यामध्ये जाऊन उभा राहिला. देवाने विचार केला. प्रथम म्हणाला की आपण पहिल्यांदा ह्या बाळूकडे मला दूध मागायचं नाही. आपण काय करायचं? जे जुने जाणते आहेत, जे कळणारी माणसं आहेत, आपण त्यांच्याकडे काय करूया? दूध मागूया. देवानं काय केलं? ते जुने जाणते जी लोक होती, मेंढके, थोडक्यात कारभारी म्हणतात त्यांना, त्यांच्याजवळ माझा देव काठी टेकीत गेला आणि म्हणाला, बाबा गेले 8 दिवस झालं माझ्या पोटामध्ये अन्नाचा एक घास सुद्धा गेलेला नाही. भुकेनं मी फार व्याकुळ झालेला आहे. तेव्हा तुमच्या या मेंढीचं पुढचा बरं दूध दिसला काय? त्याच्यामुळं माझी भूक शांत होईल. अरे म्हाताऱ्या, कुठला आलास तू? इथून चालता पहिला काय तू? 4 दिवस जरा पाऊस चिरचिर पडायला लागलाय. त्या मेंढरांच्या पोटामध्ये काय नाही आणि आमच्या बी पोटात काय नाही. 4 दिवस आम्ही चूल पेटवा आणि तुला कुठलं द्या? अरे देव तुमच्या दारात आलाय, की ओळखण्याची ताकद पाहिजे. म्हणून मी मगाशीच म्हटलं, वर्षातून तुम्ही इथे यात्रा करताय, कुठल्या रूपात, कुठल्या वेशात, इथं माझा भगवंत हजर झाला असेल हे सांगता येत नाही. किंबहुना तुमच्या जवळ सुद्धा असेल, आसपास सुद्धा असेल. ही ओळखण्याची ताकद आपल्यामध्ये ज्यावेळी निर्माण होईल ना, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण भगवंताचे सेवक आणि भक्त होण्यास पात्र आहोत हे लक्षात घेतलं पाहिजे. भगवंताच्या भक्तीला तुम्ही पात्र व्हा.
मामांच्या भक्तीला पात्र व्हा. त्याच्या परीक्षेला ज्यावेळी मामा बसवतात तो पेपर फार कठीण असतो, पण एकदा का तुम्ही सोडला, एकदा का तुम्ही पास झाला, तर मामा त्यावेळेला मामा तुम्हाला किंवा हृदयाशी कवटाळून घेतील आणि पोटाशी धरतील आणि तुमच्या जीवनाचं सार्थक किंवा करतील ते सांगता येणार नाही. आणि मामांच्या आणि देवाच्या 5 वाऱ्या केल्या, 7 वाऱ्या केल्या, 9 वाऱ्या केल्या, 11 वाऱ्या केल्या म्हणजे देव प्रसन्न होतो हे चुकीचं आहे. म्हणजे आता तुम्ही वागता कसे, आपण भगवंताच्या दरबारामध्ये येतो कसे, आपलं आचरण कसं आहे, आपला धर्म कसा आहे, आपण वागतो कसं आणि भगवंताकडे बघतो कसं, याच्यावरती आपली भक्ती ठरते. आणि तुम्ही देवाकडे मागूच नका, देवाकडे तुम्ही मागूच नका, कारण आज तुम्ही एवढी भक्ती करा, एवढी श्रद्धा ठेवा, देवानं न मागता तुम्हाला दिलं पाहिजे. एवढी ताकद तुमच्या भक्तीमध्ये असली पाहिजे. मी देवाला फक्त एवढंच मागतो, माझं मागणं एवढंच आहे, भगवंता माझ्या हातून तुझं जेवढं नामस्मरण, तुझी जेवढी भक्ती, माझ्या मुखातून जितका वेळ मला भाकणूक करण्याची संधी म्हणत नाही, मी कर्म करण्याचं माझ्या मुखातून आणि हातातून जितका वेळ हे धर्म प्रसारासाठी देह मला झिजवता येईल तितकं फक्त मला आयुष्य चांगलं दे, देह मला चांगला ठेव. तुझ्या भक्तीस हा देह सतत पात्र राहू देत, एवढं आचरण माझ्या हातून शुद्ध ठेवण्याची ताकद आणि बुद्धी मला फक्त दे. याच्या पलीकडे मी आतापर्यंत महाराज त्या भगवंताला कधीच काही मागितलेलं नाही. हा देह फक्त शुद्ध ठेवला तर, देह चांगला ठेवला तर जीवनामध्ये येऊन आपण काही करू शकतो. देवाकडे मागायलाच पाहिजे आणि ते देवाला आपल्याला द्यायला पाहिजे. एवढे आपण छोटे होऊ नका, एवढ्या खालच्या पात्रतेची भक्ती करू नका. अंतर्मनातून भगवंताला नमस्कार खरंच सांगावं. आता आपण बरेच जण देवाकडे येतो, आता माझं तुम्ही काय ऐकणार नाही का, सोडा, म्हणजे हे सांगितलेलं ऐकणार नाही. जावा मला कोण दोन्ही मला सांगितलं मग बिन मागितल्याशिवाय देव देतोय होय, असं नाही. आपण प्रत्येक जण, ती ताई सुद्धा आली असं, ताई म्हणा माझ्याकडेच का दोन्ही महाराज बोट कर. ती ताई म्हणत असे मला चांगला नवरा मिळू दे, चांगलं स्थळ मिळू दे. या अपेक्षेला कोणतरी आलेले, एखादा एक अपेक्षेने आलेला आहे मला नोकरी मिळू दे, त्या अपेक्षेला आलेले आहेत. एखादा मुलगा आलेला आहे माझं लग्न होऊ दे. प्रत्येक जण काय केलेलं आहे, अपेक्षांचं ओझं घेऊन भगवंताच्या दारात आपण आलेलं. मग अशीच मी सांगितलं, आता तुम्ही एक मागायला आलाय, पण तुम्हाला 1000 पटीने देव देणार असेल तर तुम्ही एकाच काय घेऊन बसलेला आहे. सारे बाबा 1000 पटीने तू द्यायला तयार आहे. ज्यावेळी भगवंत नामदेवाला दामाजी पंताला प्रसन्न झाला, नामदेवाच्या अख्खी हयात गेली दामाजी पंतांची देवाच्या पूजेत भक्तीत, पण देव कसला काळा का गोरा अजिबात दामाजी पंतांना बघायला नाही. पण एक दिवस नामदेव, एकच दिवस नामदेव देवाला निवद घेऊन देतात. एकच दिवस देवाला पूजा करायला घेता नैवेद्य घेऊन. पण नामदेवाला माहिती नाही देव खात निवद दाखवायचा असा नुसता असतोय.
असा आपण काय करतो, असं झालं की कधी एकदा पंगत पडत आणि आपल्या पोटात भर पडत. पण नामदेवाला माहिती नाही देवाला नैवेद्य नुसतं दाखवून आणतात का देवाला चालित्यात. नामदेवाची समजूत होती, मला बरोबर आहे ना, नामदेवाची समजूती खरोखर देव येतोय आणि निवड खातोय. नामदेवाला आंदोलन केलं देवाच्या पुढ्यात. देवा भगवंता विठ्ठला पांडुरंगा, माझे वडील गेले लाकडा आणायला, त्यांना उशीर झालाय, म्हणून आईने मला काय केलंय, तुमच्या पूजेसाठी मला पाठवलेला आहे. तेव्हा तुम्ही तात्काळ या आणि लवकर एवढा निवद खावा, म्हणजे मला जायला बरं. आता असं म्हणतात तर बाळू माझ्या पुढे तुम्ही निवद ठेवा आणि बाळू मला म्हणा, बाळू मामा लवकर या आणि निवद तेवढा मला सात्य खावा. देव बाळू मा येईल काय? एक दिवस गेला नाही तोपर्यंत देव निवद तुमचा खाईवर. अरे नक्कीच खाणार, पण तुमच्या भक्तीमध्ये तेवढी ताकद पाहिजे, तेवढी श्रद्धा पाहिजे. नामदेवानं विठ्ठलाच्या पुढ्यात धरणं आंदोलन धरलं, धरणं आंदोलन. देवा मी कधी नाही ते आलोय निवद घेऊन, जर तुला निवद नाही खालास तर मला घरात मार पडेल, घरची मला बोलतील. तेव्हा तुम्ही तात्काळ या आणि निवद पहिला खावा. आज जर तुम्ही नाही आला तर हा नाम्या काय करेल माहितीये का, तुमच्या या मूर्ती पाषाणला टक्कर देईल आणि इथं प्राण सोडेल. काय म्हटले तुम्ही म्हणणार काय? मनशीला का वागाव बघूया कोण कोण म्हणते म्हणणार, बाळू मामा तात्काळ भैया आणि आणलेला निवद खावा, नाहीतर इथं मी तुमच्या इथं पाषाणला टक्कर देऊन प्राण देईन. एवढी भक्ती आमची मोठी थोर झाली, होईल का कधी? आपण जरा सुद्धा इजा करून घेणार नाही. खाण्याकडे बस दाबला निवत की चाला पाठीवर, असं नाही. त्या नामदेवासाठी भक्ती पाहिजे. नामदेव म्हणाले येतोस का नाही तेव्हा बाहेर चाकत्यान सांग, नाहीतर मूर्ती पाषाणला टक्कर देऊन प्राण त्याग करीन. देव घाबरला, म्हटला त्या पोरग्याला माहिती नाही याचा बाबा निवड दाखवून जातोय का मी खातोय, आणि म्हणायला लागले हे टक्कर देऊन प्राण सोडीन. आणि खरोखर जर यानं टक्कर दिली आणि याचा प्राण जर गेला तर माझ्या मंदिरात हा जो मरून पडला तर मला देव कोण म्हणणार नाही. माझा विठ्ठल देव विचार करावा लागलेला आहे, मूर्ती पाषाण राहून हे जर पोरग इथं मरून जर पडलं तर दोष कुणावरती येणार? देवावरती येणार. आणि मला देव कोण म्हणणार नाही. आषाढी कार्तिक माघ वारीला कोण येणार नाही, देवळात कोण पाऊल ठेवणार नाही. तेव्हा काय करूया आपण, सातक्या मूर्ती पाशानं बाहेर पडूया आणि नाम्याचा निवद तेवढा खाऊया. देवाची पंचायत झाली आणि देव घाबरला, देव भक्तीला भुक्याला आणि देव मूर्तीतनं बाहेर आला. आणि त्या नामदेवाचा निवद देवानं स्वतः भक्षण केला. नामदेवाला चालला दोघ जण, देव आणि भक्तांचा हा महासंगम दरबारात घडला. नामदेवाला आणलेला निवद देवान खाला, पण नामदेवाला त्याचं मोठेपण वाटलं नाही. का मोठेपण वाटलं नाही महाराज? का मोठेपण वाटलं नाही? कारण नामदेवाचा तर्क असा होता, रोजच देव असा येत असले निवद खायच असेल. पण देव कसा बाहेर आला? मूर्तीतनं बाहेर आला, भक्तीला भुक्यावर आला. कारण नामदेवानं कसं आंदोलन केलं होतं, आलाच तर ठीक, नाही तर इथं टक्कर देणार आणि प्राण सोडणार.
जर माघारी असलं जर ताक घेऊन गेलो तर घरची काय करणार? मला बोलणार तो निवत खाल्याशिवाय तुला पर्याय नाही. म्हणून नामदेवाचा निवत भगवंतानं खाला. अशा प्रकारची आपली भक्ती पाहिजे, अशा प्रकारची प्रवृत्ती आपली पाहिजे, तरच देव जागृतपणे इथं निर्माण होईल. आणि देव इथं आदमात्मात राहून तुमच्या या वाडीमध्ये भक्तांच्या कल्याणार्थ सदैव तप्त झाल्याशिवाय राहणार नाही. हा माझा शब्द आहे. देण्याची दानत पाहिजे. देण्याची दानत त्या मेंढक्यांच्याकडे नव्हती. धर्म नव्हता. मामा आपल्या भाकणुकीमध्ये सांगतात, या पाची बोटानं धर्म करा. धर्माची बाजू खूप पुढे आहे. धर्माची बाजू खूप पुढे आहे. आणि त्या मेंढक्याने धर्म नाही केला. हाकून लावा लागले. त्या म्हातारा रूपातला जो देव होता त्या माझ्या पंढरीनाथाला हाकून लावा लागले. त्यांचं सत्व गेलं आणि देवाने विचार केला. म्हणाला, माझा देव त्या एका कोपऱ्यामध्ये मेंढ्यांची राखण करायला लागला होता. देवाने विचार केला. म्हणाला, आता आपण तो अक्कोलचा बाळू ज्या ठिकाणी मेंढर राखायला त्या ठिकाणी आपण जायचं. चिरचिर पाऊस पडालेला आहे. माय बापू मामा मेंढ्यांची राखण करायला आणि जवळ जाऊन म्हातारा रूपातला देव बोलायला लागला, अरे बाळ, गेले 4-5 दिवस झालं मी भुकेने व्याकुळ आहे. माझ्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही आहे. तेव्हा तुझ्या मेंढीच कुडचावर म्हणजे एक वाटीवर म्हणा किंवा चेमलं म्हणा. चेमलं म्हणतात माहितीये, तेवढंस दूध काढून दे म्हणजे माझा आत्मा शांत होईल. माझा भगवंत हा उदार मनाचा, मोठ्या मनाचा, ज्याच्या हातामध्ये धर्म आहे, कुठलाही विचार पाठीमागे माग पुढे केला नाही. आणि त्या वृद्ध वयाचा जो देव होता, देव आहे मामांना माहिती नव्हता. दानत करायची म्हणून, धर्म करायचं म्हणून आलेला पाठीमाग पाठवायचं नाही म्हणून मामानं, माझ्या भगवंतानं वय वर्ष अवघ 15-16 वर्ष असेल. धर्माची बाजू कशी मोठी आहे बघा, थोर आहे बघा. मामानं हातामध्ये शेंबडं घेतलं. एक मेंढी आरसांची घेतली आणि मेंढी पिळी दूध काढून घेतलं आणि त्या जक म्हाताऱ्या रूपातल्या देवाला दूध प्यायला लागलं. देवाला कुठलाही विचार न करता तोंडाला शेंबडं लावलं आणि देव माझ्या भगवंताचं, माझ्या बाळूमामाने दिलेलं जे दूध होतं ते दूध पिऊन पंढरीनाथ पांडुरंग विठ्ठल तृप्त झाला. आणि घागरभरच दूध द्यायला पाहिजे असं नाही, पण भक्तीने दिलेलं एवढंच सुद्धा गरजवंताला पुरेसं असतं. गरजवंताला पुरेसं असतं. तसं भुकेने व्याकुळ झालेला त्या म्हाताऱ्याला माझ्या भगवंतानं, बाळूमामानं दूध दिलं आणि ते दूध पिऊन पंढरीनाथाच्या, पांडुरंगाचा आत्मा शांत झाला. आणि खऱ्या अर्थानं भगवंत माझा म्हणाला, लाखाला भक्त जमलेत पण दानत मात्र कुणाकडे नाही. सगळे आहेत, हौशे नवशे गवशे, पण ज्याच्या हातामध्ये धर्म आहे, ज्याच्या मुखामध्ये शुद्ध वाणी आहे, असा बाळू धर्म मात्र या आषाढीच्या वारीला माझ्या भक्तीस पात्र ठरला. म्हणून देवानं सुद्धा विचार केला की या बाळू धनगराचा उपकार आपण ठेवून घ्यायचे नाही. काय करायचे नाही? उपकार आपण ठेवून घ्यायचे नाही. म्हणून विठ्ठलानं काय केलं, हातामध्ये जी काठी आणली होती बघा, ती काठी काय केली, बाळूमामाच्या हातात दिली आणि म्हटले,
अरे बाळ, तुने दिलेलं दूध, त्या दुधामुळं माझा आत्मा शांत झाला. तुझे उपकार मी आशीर्वाद ठेवून घेणार नाही. तेव्हा ही जी माझ्या हातातली काठी आहे ही तुला घे. वेळ प्रसंगी तुझ्या कामास येईल. काय आशीर्वाद दिलाय? माझ्या हातातली ही काठी घे. वेळ प्रसंगी ज्या ज्या वेळेला तुझ्यावरती वेळ येईल त्या त्या वेळेला ह्या काठीचा तू उपयोग कर. असा म्हणून आशीर्वाद बाळगू म्हणा. पंढरीनाथानं सर्वप्रथम जर कुणी आशीर्वाद दिला असेल बाळमामाला तर पंढरपूरच्या विठ्ठलानं पंढरपुरात काठीच्या माध्यमातून बाळमामाला आशीर्वाद दिला. वेळ प्रसंगी तुझ्या ही काठी उपयोगात येईल असं म्हणून बाळमामानं कुठल्याही प्रकारचा शब्द मुखात न काढता हातामध्ये काठी घेतली आणि थोड्याच अंतरावरती गेल्यानंतर माझा देव गुप्त झाला. इकडे काय झालेलं आहे बघा. सगळी लोक चालले पंढरीला, चंद्रभागेला दर्शनला, आंघोळीला चाललेले आहेत. चंद्रभागेला आंघोळ करावी आणि तिथं पवित्र व्हावं, पाप धुवून टाकावं आणि मग जावं कुठं? दर्शनाला. आपण सगळेच काय करतो? चंद्रभागेला जातो. प्रथम आपलं शरीर आणि देह शुद्ध करण्याचा प्रयत्न करतो आणि मग पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. आता ही बाकीचे सगळे वाघ होते की कारभारी लोक, मेंढके लोक म्हणायला लागले योगायोगाने आपण काय केलेलं आहे, आषाढीची वारी आहे, आषाढीची एकादशी आहे, आपण काय करूया, पांडुरंगाला जाऊया. बाळू मला काय म्हणाले, मामाला काय म्हणत असतील आता बाळू म्हणत असतील नाही, आवाजची भाषेत मामाना बोलत होते आणि म्हटले अरे योगायोगाने आपण काय आलेलो आहोत, पंढरपुरात आलेलो, आषाढी यात्रा चालू झालेली आहे. तेव्हा आम्ही काय करता, पंढरपुरात जाता, चंद्रभागेला आंघोळ करता आणि देवाचं दर्शन घेऊन येता. तो प्रेमी मेंढर तुझ्या स्वाधीन आहे, तुझं तू सांभाळ. अरे बाबा हो, स्वतः भगवंत तुम्हाला दर्शन द्यायला ते तुम्हाला घेता आलं नाही आणि तुम्ही त्या चंद्रभागेत जाऊन निर्मळ होणार आणि मग तुम्हाला देव भेटणार. अशाने देव भेटेल का? नाही भेटणार. देव तुम्हाला दर्शन द्यायला आणि तुमचं सत्पन घ्यायला, पण तुम्हाला ते कळालं नाही. बाळू मामांचा नाही झाला. आता माझ्या एकट्यावरती ही सगळी बकरी 100-500 बकरी टाकून जाणार. मी आता काय करणार? अल्लड वयाचे माझा भगवंत 15-16 वर्षाचा असेल. त्या जुन्या जुन्या लोकांचं ऐकणं भाग होत. लहान मुलग्याला ऐकावं लागतं. जाणत्या माणसांचं. मामांच्या वरती फार मोठा प्रसंग आला. हे वाघ काय केले, मामांच्या स्वाधीन ही 400-500 मेंढर केलीत आणि ही काय केले, पंढरपूरला निघून गेलेले आहेत. मामांची हा जीवाशी प्रश्न आला, एवढी बकरी सांभाळायची कशी? म्हणून मामांच्या डोक्यामध्ये विचार आला की आपल्याला जी त्या आजोबाने त्या वृद्धाने काठी दिल्या आणि ते म्हणाले की वेळ प्रसंगी काय कर, या काठीचा उपयोग कर. म्हणून बाळूमामाने काय केलं, सर्वप्रथम त्या काठीचा प्रयोग पंढरपुरातच करण्याचं ठरवलं आणि बाळूमामाने काय केलं, सगळ्या मेंढ्या एकत्र केल्या